नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी भरती प्रक्रिया झालेली आहे, सध्याची राऊंड झालेला आहे जवान पदीकरिता. तर याची मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ साठी एक ऑलरेडी व्हिडिओ दिला होता. पण त्याच्यानंतर अजून ॲनालिसिस केलेलं आहे मी. ॲनालिसिस केल्यामध्ये डेटा अजून जुळवलेला आहे आणि त्याच्यावरती असं मला वाटत आहे की कट ऑफ अजून त्याच्यापेक्षा कमी येणार आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर तुम्ही जर बघितलं तर ही जी भरती प्रक्रिया आहे जवान पदाकरिता, तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर याच्यात तुम्हाला दिसून जाईल जवान पदाकरिता मी एकदा एक्सप्लेन करेल की जागा कशा आहेत त्या. तर सगळ्यात पहिले जर बघितलं तर एस साठी या जागा आहेत त्या 81 जागा आहेत टोटल. 81 जागा आहेत टोटल. त्याच्यानंतरनं एस साठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतरनं साठी 14, NTB साठी 19, त्याच्यानंतरनं 25 जागा ज्या आहेत त्या आहेत NTC साठी आहेत, NTD साठी 13 जागा आहेत, OBC साठी जास्त जागा आहेत 223 जागा आहेत. त्याच्यानंतर 123 जागा आहेत. त्याच्यानंतरनं SB साठी 8 जागा आहेत, EW साठी 57 जागा आहेत आणि ओपन साठी ज्या आहेत त्या 225 जागा आहेत. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की ज्या 56 जागा आहेत. आता कोणत्या 56 जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कन्वर्ट होतील सर्वसाधारणमध्ये. आता बघा याच्यामध्ये पदवीधर अंशकालीनचे उमेदवार जे आहेत, पदवीधर अंशकालीनचे उमेदवार जे आहेत पदवीधर अंशकालीनचे उमेदवार. आता हे उमेदवार मी लिस्ट पाहिली तर हे उमेदवार त्याच्यात ऍक्च्युअली उमेदवार नाहीत. त्यांच्या तारखा बघितल्या जन्मतारखा तर हे उमेदवार नाही आहेत. तर त्यामुळे ह्या ज्या 8 जागा आहेत त्या इथं काय होतील की सर्वसाधारणमध्ये ऍड होतात. त्या बाकीच्या कुठल्याही पदाला जात नाहीत. लक्षात घ्या. त्या महिलांना भेटत नाहीत, ह्या माजी सैनिकाला भेटत नाहीत, खेळाडूला भेटत नाहीत, भूकंपग्रस्ताला भेटत नाहीत, प्रकल्पग्रस्ताला भेटत नाहीत. या 8च्या 8 जागा जातात सर्वसाधारण उमेदवाराला. म्हणजे हे प्लस किती 8 जागा होतील याच्यामध्ये, सॉरी 8 होतील. मध्ये ह्या टोटल किती होतील 35 जागा होतील. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं 0 जागा आहे, ते 2च्या 2 राहतील. इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं +1 म्हणजे इथं 6 जागा होतील. इथं प्लस काय होतील की 2 जागा म्हणजे 8 जागा होतील. NTC मध्ये बघितलं तर इथं 10 जागा होतील. इथं NTD मध्ये एक ऍड केला तर 5 जागा होतील. इथं 42 + 12 ऍड होतील म्हणजे टोटल हे 54 जागा होतील. इथं SBC मध्ये 5 जागा होतील सर्वसाधारणच्या. EWS मध्ये जर पाहिलं तुम्ही EWS मध्ये टोटल 18 + 6 जर पाहिलं तुम्ही तर 24 जागा होतील आणि ओपन मध्ये जर बघितलं तर 73 + 23 म्हणजे टोटल 96 जागा होतील. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो काय करणार कमी. आता कट ऑफ कमी व्हायची कारण मी ऑलरेडी सांगितली होती. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते हे कारण आहे ज्याच्यामध्ये तब्बल 56 जागा इथे सर्वसाधारणला चालल्या जातील. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत त्याची संख्या खूप कमी आहे. तुम्ही जर बघाल आता मी तुम्हाला ते आकडाही दाखवतो आणि त्याच्यानंतर कट ऑफ सांगतो. आता हे एक विद्यार्थ्यांनी मला पाठवलं, खूप छान अनालिसिस केलेलं आहे यांनी. तर याच्यामध्ये जर बघाल तर ठाण्यामध्ये 19 तारखेला जर बघितलं तर तुम्ही बघाल की 130 विद्यार्थी होते 223 पैकी आणि बाकी ठिकाणी नाही म्हणजे बाकी तारखेला. त्याच्यानंतर पुण्याच्या ठिकाणी जर बघितलं तर टोटल 240 पहिल्या दिवशी होते 19 तारखेला. एक मिनिट मला पेन घेऊ द्या. 240 होते. कलर चेंज करतो एकच मिनिट. हे होते 240 उमेदवार होते. होते 500 पैकी. त्याच्यानंतर इथं 250 होते 500 पैकी. त्याच्यानंतरनं पुढे जर गेलो आपण तर इथं 120 होते 312 पैकी. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर इथं हे मुलं आहेत फक्त आणि ही मुली आहेत त्या 615 पैकी जवळपास 232 एवढ्या प्रेझेंट होते इथे. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर इथं नाशिकसाठी जर बघितलं तर 1114 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी 229 विद्यार्थी होते 500 पैकी. त्याच्यानंतर 120 विद्यार्थी होते 310 पैकी. त्याच्यानंतर इथं 150 होते 304 पैकी. या ज्या त्या महिला आहेत. लक्षात घ्या की फिमेल लिहिलं ते महिला आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला पहिल्या दिवशी 231 होते 500 पैकी. 190 होते दुसऱ्या दिवशी 500 पैकी. तिसऱ्या दिवशी 63 होते 131 पैकी. आणि मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर 190 होते 476 पैकी. त्याच्यानंतर नागपूरमध्ये जर बघितलं 1089. तर त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल जर बघाल तर हे आहे 79 सॉरी. तर हे 220 विद्यार्थी होते 500 पैकी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 55 मुलं होते 129 पैकी आणि मुलींच्या बाबतीत बघितलं तर इथं 450 पैकी आहे.
450 पैकी या होत्या 220 विद्यार्थिनी प्रेझेंट होत्या. टोटल जर बघितलं तर पहिल्या दिवशी प्रेझेंट विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती 1050 एवढी होती. टोटल विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली 2223 पैकी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर 610 विद्यार्थी प्रेझेंट होते 1440 पैकी. त्याच्यानंतर ना इथं जर बघितलं तुम्ही तर मुलांच्या बाबतीत मुला टोटल प्रेझेंट होते 183. किती पैकी? हे होते 443 पैकी. आणि मुलींच्या बाबतीत बघितलं तर 370 मुली प्रेझेंट होत्या 754 पैकी. आणि इथं जर बघितलं तर शेवटच्या दिवशी मुली बघितल्या फक्त मुलीच होत्या, त्या 422 मुली होत्या प्रेझेंट. किती होत्या? 1090 पैकी. ही मुलींचा आकडा आहे. आता हे 2 मुली आहेत आणि बाकी सगळे मुलांची संख्या. तर ओव्हरऑल जर बघितलं तर 1850 विद्यार्थी प्रेझेंट होते. 50 आहे हा. 1850 होते. 4014 पैकी हे मेल कॅन्डिडेट आहेत. आणि फिमेलच्या बाबतीत जर बघितलं तर हे 850 विद्यार्थिनी प्रेझेंट होत्या. किती पैकी? 1936 पैकी ह्या फिमेल कॅन्डिडेट होत्या. पर्सेंटेजनुसार बघितलं तर हे मुलं होतात ते जवळपास 44% मुलं प्रेझेंट होती आणि मुलींच्या बाबतीत ही जवळपास हा आकडा 44% आहेत. ओके, 1850 आय थिंक 46% होतो वाटतं बहुतेक. एक मिनिट मी काढून बघतो तुमच्या समोर. हा 46% होतोय असं वाटत आहे. 1850 4014 तर हा 46% होता. हा 46%. तर 46% विद्यार्थी होते प्रेझेंट आणि मुली होत्या त्या 44% होत्या. आणि याच्यामुळे काय होणार, जो कट ऑफ आहे तो की नक्कीच कमी होणार. आता एक्सेल शीट जो आपण काढलेली आहे, काल जी आपण एक्सेल शीट दाखवतो तुम्ही, ती तुम्हाला दाखवतो मी. एकच मिनिट. हा आपल्याकडे अनालिसिसचा डेटा आहे. हा विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. तर या डेटानुसार जर बघितलं तर कट ऑफ जो आहे तो काय करणार की कमी होणार आहे. ठीक आहे, तर मी ते तुम्हाला दाखवतो की कट ऑफ काय असू शकतो. याचा जो मॉडिफाय कट ऑफ किती असू शकतो त्याची तुम्हाला माहिती देईन. आता सगळ्यात पहिले जर बघितलं तर ओपनसाठी हा कट ऑफ जो आहे तो कमी लागणार आहे, कमी लागू शकतो. आता याच्यामध्ये अंदाजित कट ऑफ आहे हा, तर याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात. एकच मिनिट. हा, तर जर तुम्ही बघितलं तर मुलांच्या बाबतीत सांगेल मी. तर ओपनच्या बाबतीत ओपन सर्वसाधारणतः मुलांच्या बाबतीत मला जो अंदाजित कट ऑफ वाटत आहे सध्याच्या घडीला, तो कट ऑफ जो आहे तो 155 ते 157 असू शकतो. याच्यात प्लस और मायनस अजून काय करा की मार्क कमी करा, 3 मार्काचा प्लस और मायनस करा, म्हणजे हे 50 पर्यंत वगैरे काय करू शकतो की जाऊ शकतो कट ऑफ हा. त्याच्यानंतर ना ईडब्ल्यूएस, आता ओबीसीचा आहे कट ऑफ ईडब्ल्यूएस पेक्षा कमी राहील, कारण ईडब्ल्यूएसचा जास्त कट ऑफ राहील ॲज कम्पेअर टू हे. तर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जो आहे तो तुम्ही 151 ते 152 मार्क असू शकतो हा. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा ओबीसीचा कट ऑफ जर पाहिला तुम्ही, ओबीसी एक मार्काचा फरक पडेल याच्यामध्ये, जास्तीत जास्त फरक नाही पडणार आहे. 150 ते 152 मार्क असू शकतो. त्याच्यानंतर एससी साठी 148 ते 150 पर्यंत असेल. यात प्लस और मायनस प्रत्येकामध्ये 3 मार्क करा, प्लस और मायनस 3 मार्क करा, प्लस और मायनस 3 मार्क करा. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही एसटी साठी तर 145, एसटी साठी 145 ते 147 वगैरे कट ऑफ असू शकतो, प्लस और मायनस 3 मार्क. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर हा कट ऑफ पुढे गेलो आपण तर ही एनटीबी कॅटेगरी आहे. एनटीबी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तुम्ही तर हा कट ऑफ पाहिला तुम्ही तर हा 150 ते 152 असू शकतो. 150 ते 152 51 कट ऑफ राहील. तोच कट ऑफ जो आहे तो एनटी साठी असेल आणि व्हीजे साठी असेल. व्हीजे साठी सारखाच लागेल आणि एनटी डी साठी तसा असेल. एनटी सी साठी जर पाहिलं तर तो कट ऑफ थोडासा कमी राहील, तो राहील 148 ते 150 पर्यंत कट ऑफ राहू शकतो. आणि पुढे राहिली एसबीसी कॅटेगरी. एसबीसी कॅटेगरीमध्ये हाच कट ऑफ जो आहे तो सेम ऑलमोस्ट तसंच राहू शकतो. एनटी बी सारखा 150 ते 151 मार्कापर्यंत राहू शकतो. प्लस और मायनस 3 मार्क राहतील, प्लस और मायनस 3 मार्क राहतील, प्लस और मायनस 3 मार्क राहतील याच्यामध्ये. तर हा कट ऑफ कमी होत या 150 वगैरे पण असू शकतो.
आणि जास्तीत जास्त हा 160च्या वर पण असू शकतो हा कट ऑफ. महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ खूपच कमी राहण्याचे चान्सेस आहेत. तर जर बघितलं तर ओपनचा कट ऑफ जो आहे महिलांच्या बाबतीत हा 100 माझ्या अंदाजे हा जो राहील तो 130 ते 135 राहू शकतो महिलांच्या बाबतीत. त्याच्यानंतर ना मुलींच्या हा ओपनसाठी झाला. ओपनसाठी त्याच्यानंतर ना दुसरी कॅटेगरी जी आहे ती ओबीसी. ओबीसीच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ 125 ते 130 मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर ना ईडब्ल्यूएसच्या कॅटेगरीच्या बाबतीत जर बघितलं तर हा 127 ते 132 मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो हा ईडब्ल्यूएस साठीचा. त्याच्यानंतर एससी साठी जर बघितलं तुम्ही तर एससी कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर तुम्ही हा कट ऑफ जो आहे तो 122 ते 125 मार्कापर्यंत कट ऑफ असेल. एसटी कॅटेगरीसाठी जर बोलायचं झालं तर एसटी कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जो आहे तो 100 ते 105 मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे कॅटेगरी आहे एनटीबी साठी जर बघितलं एनटीबी साठी तर हा कट ऑफ जो आहे तो राहू शकतो 122 ते 126 मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो. तोच कट ऑफ व्हीजेए साठी सेम असू शकतो आणि एनटी डी साठी आणि एसबी साठी राहू शकतो. त्याच्यानंतर ना एनटी सी साठी सांगितलं तर हा कट ऑफ थोडासा अजून कमी राहू शकतो. तर हा कट ऑफ जो राहणार आहे तो राहू शकतो 117 ते 120 मार्क. याच्यात सगळ्यात प्लस ऑर मायनस 3 मार्क असू शकतात. प्लस ऑर मायनस 3 मार्क असू. तर हे एक्सपेक्टेड कट ऑफ माझ्या माहितीने असे असू शकतात. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.